नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडलाय. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निकालातून राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर जात असल्याचं सिद्ध होतंय. महायुतीनं 288 नगराध्यक्षपदांपैकी तब्बल 214 जागा जिंकल्यात, तर मवियाला जेमतेम 49 जागा मिळवता आल्या आहेत. 25 ठिकाणी अन्य पक्षांचे किंवा स्थानिक आघाड्यांचे उमेदवार नगराध्यक्ष झालेत. त्यातही काही महायुतीला अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय. या निकालानं अनेकांचे अंदाज चुकवले असले तरी तो पूर्णपणे अनपेक्षित नक्कीच नव्हता. भाजपा आणि महायुतीला पहिल्या दिवसापासून ज्या गांभीर्यानं ही निवडणूक हाताळली, तसं गांभीर्य विरोधी महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत दिसत नव्हतं. अनेक ठिकाणी महायुतीला विरोधी वातावरण होतं, पण तिथली विरोधाची स्पेस भरून काढण्यात मवियाला यश आलं नाही. उलट जिथे मवियातल्या पक्षांचा प्रभाव आहे, अशा ठिकाणी महायुतीतल्या पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात लढत त्यांचीही स्पेस खाऊन टाकली. अर्थात हे सगळं घडत असताना मवियाच्या नेत्यांना ते माहीत नसावं असं अजिबात म्हणता येत नाही. खरं तर नगर परिषद, नगरपंचायतीसारख्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते खूप सक्रिय असतात. ग्राउंडवर काय घडतंय हे त्यांच्याकडून नेत्यांपर्यंत पोहोचत असतं. पण तरीही मवियाच्या नेत्यांनी वेळीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळेच आजच्या निकालानं विरोधकांना फटका दिल्याचं दिसतंय. महायुतीतल्या पक्षांनी आणि नेत्यांनी ही निवडणूक कशी लढवली, विरोधी मवियाचं नेमकं काय चुकलं आणि यातून पुढच्या निवडणुकांमध्ये काय होऊ शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओतून. राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वार जोरात वाहतोय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या समीकरणांचा मोठा प्रभाव या निवडणुकांवर दिसून येतोय. महायुती आणि त्यातही भाजप अत्यंत दक्ष राहून शिस्तबद्धपणे आपली ताकद वापरत असताना, महाविकास आघाडी मात्र समन्वयाच्या अभावामुळे बॅकफूटवर गेल्याचं चित्र नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निकालातून समोर आलंय. एकूण 288 नगराध्यक्ष पदांपैकी 120 पदं भाजपनं तर 54 पदं शिंदे सेनेनं जिंकली आहेत. 40 ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी नगराध्यक्ष पदासह महायुतीतल्या पक्षांचं संपूर्ण पॅनल निवडून आलं असलं तरी अनेक जागी महायुतीचा अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचं पॅनल अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी महायुतीतल्या पक्षांना निसट्ट बहुमत मिळालंय. विरोधी महाविकास आघाडीतल्या काँग्रेसची कामगिरी त्यातल्या त्यात बरी दिसतीये. 34 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत. पण या तुलनेत 7 नगराध्यक्षपदं जिंकणारा राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि 8 पदं मिळवणाऱ्या शिवसेना, उद्धव ठाकरे गटावर मात्र नामुष्कीची वेळ आली आहे. साहजिकच भाजप आणि महायुतीमध्ये या यशाचा दणक्यात जल्लोष सुरू आहे. तिकडे मवियामध्ये मात्र या अपयशाचा श्रेय घेण्यासाठी कुणी समोर येत नसल्याचं दिसतंय. आता दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. पुढे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका निम शहरी आणि ग्रामीण भागात होत असल्यानं त्या पातळीपर्यंत पक्षाचा विस्तार करण्याची संधी म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. भविष्यातल्या लोकसभा आणि विधानसभेची बेगमी याच निवडणुकांमधून होते. त्यामुळे या निवडणुका राजकीय पक्षांसाठी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. पण नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीनं तळापर्यंत वर्चस्व निर्माण करण्यात राज्यातील सत्ताधारी महायुतीच यशस्वी ठरल्याचं दिसतंय. मग विरोधी महाविकास आघाडीला हे का जमलं नाही, याचं उत्तर शोधताना 2-3 गोष्टी प्रामुख्यानं समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे महायुतीतले तिन्ही पक्ष आणि त्यातही भाजप पहिल्या दिवसापासून या निवडणुकीला युद्ध मानून मैदानात उतरला होता. खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला एवढं प्रचंड बहुमत मिळालंय. शिवाय लाडकी बहीणसारखी हुकमी योजना अजूनही सुरू आहे. या जाबरोबरी लगली असली तरी बहुतांश महिलांना तिचा लाभ मिळतोय. शिवाय सरकार पुढे अडचण निर्माण करणारा मराठा आरक्षण आंदोलनासारखा संवेदनशील मुद्दाही बराच शमलाय. मग असं असतानाही सत्ताधाऱ्यांना एवढी धावपळ करायची काय गरज होती, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण राजकारणात कधीही गाफील राहून चालत नाही. निवडणुकांच्या काळात तर अजिबातच नाही. नेमकी हीच गोष्ट अनेक दशके राजकारणात घालवलेले मवियाचे नेते विसरल्यास हवेत, असं या निवडणुकीत जाणवत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी गावोगावी सभा घेत होते. तेव्हा विरोधी नेते मात्र असे दौरे करताना फारसे कुठं दिसत नव्हते. फडणवीस आणि शिंदे चांद्यापासून बांद्यापर्यंत धावाधाव करत रोज 4 ते 5 सभा घेत होते.
अजित पवार हे तुलनेनं उशिरा प्रचारामध्ये उतरले, पण त्यांनीही रोज 3-4 सभा घेतल्या. प्रचाराची वेळ संपण्याआधी ही सभा घेण्यासाठी शिंदे आणि अजित पवार यांनी कशी धावाधाव केली याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते मात्र प्रचारात फारसे दिसत नव्हते. एरवी एका सभेतून निकाल फिरवण्याचा करिश्मा असलेले शरद पवारही प्रचारापासून दूर असल्याचेच दिसत होतं. विजयवेळी टी.आर. बाळासाहेब थोरातांसारखे काँग्रेसचे नेते सभा घेत होते, पण त्यासुद्धा आपल्याच प्रभाव क्षेत्रात म्हणजे जिथं महायुती कमजोर आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा ते आपला गड राखण्यासाठी शक्ती खर्च करत होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाची सगळी भिस्त जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या नेत्यांवरच होती, कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सगळे वरिष्ठ नेते मुंबई महापालिकेची फिल्डिंग लांबण्यातच गुंतल्याचं दिसत होतं. ज्यांनी मैदानात उतरून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायला पाहिजे असे नेते मातोश्री ते शिवतीर्थ या टप्प्यातच धावाधाव करत होते. त्यामुळे उद्धव सेनेसाठी राज्यातल्या सुमारे 250 नगर परिषदात 40हून अधिक नगरपंचायती एकीकडे आणि एकटी मुंबई महापालिका एकीकडे अशी स्थिती निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं. मवियाच्या पिछेहटीचं दुसरं कारण म्हणजे विरोधाची स्पेस ताब्यात न घेणं. महायुतीच्या सत्तेला जेमतेम वर्षभर झालं असलं तरी या सरकारमध्ये सगळं काही हलबेल नसल्याचं अनेकदा समोर येत होतं. कधी भाजप शिंदे सेनेत सुरू असलेली चढाओढ, तर कधी धनंजय मुंडे, संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटेसारख्या मंत्र्यांमुळे निर्माण झालेले वाद विरोधकांना सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या अशा अनेक संधी चालून आल्या, पण त्यांना या गोष्टींचा ना राज्यस्तरावर लाभ उठवता आला ना स्थानिक पातळीवर. खरे तर नगरपरिषद नगरपंचायतींची गावं अनेक नागरी समस्यांनी वेढलेली असतात. कधी सरकार निधी देत नाही तर कधी स्थानिक प्रशासन काम करत नाही. त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध सुप्त असंतोष असतो. पण मवियाच्या नेत्यांना अशा मुद्द्यांना हवा देता आली नाही. म्हणजे एका अर्थानं प्रत्येक ठिकाणी असलेली विरोधाची स्पेस ताब्यात घेऊन महायुतीच्या समोर स्थानिक मुद्द्यांचं आव्हान उभं करता आलं नाही. त्याऐवजी मवियातले पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच लढताना दिसत होते. आघाडी करायची की नाही यापासून ते जागा वाटपापर्यंत तिन्ही पक्षात कोठेच ताळमेळ नसल्यानं ही स्थिती निर्माण झालीय. याचा फायदा महायुतीनं उठवला. जिथे मवियातल्या पक्षांचा प्रभाव आहे तिथे महायुतीतल्या पक्षांनीच एकमेकांच्या विरोधात लढत त्यांचीही स्पेस खाऊन टाकली. शिवाय जिथे आपल्या मित्रपक्षाची ताकद आहे तिथे त्याला चाल देतानाच विरोधी पक्षाला स्पेस राहणार नाही याची खबरदारी घेतली. त्याचवेळी जिथे मवियाची ताकद आहे तिथे प्रसंगी तडजोड करत ती जागा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी फलटणचं उदाहरण देता येईल. तिथे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांच्यात उभा दावा आहे. नगराध्यक्षपदासाठी रामराजांनी आपला मुलगा अनिकेत राजे यांना तर रणजित सिन्हांनी आपले बंधू शमशेर सिंग यांना मैदानात उतरवलं होतं. या दोघांमधील वैमनस्याचा फायदा उठवत रामराजांना आपल्याकडे वळवणं शरद पवारांना शक्य होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. ही स्पेस एकनाथ शिंदेंनी भरून काढली. त्यांनी अनिकेत राजेंना शिंदे सेनेची उमेदवारी दिली. भाजपसोबत महायुतीत असूनही एकनाथ शिंदेंनी भाजपच्याच उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवार दिला. तिथे अनिकेत राजेंचा पराभव करून शमशेर सिंग नाईक निवडून आले. शिवाय भाजपाचे 20 नगरसेवकही विजयी झाले. महायुतीतल्या पक्षांनी विरोधाची स्पेसच न ठेवता मवियाची अशी दोन्हीकडून कोंडी केली होती. पण या गोष्टी रोखणं तर दूरच, त्या मवियातल्या नेत्यांच्या लक्षात तरी आल्या होत्या का असा प्रश्न आता निर्माण झालाय. मवियाला फारच यश न मिळण्याचं तिसरं कारण म्हणजे या आघाडीच्या नेत्यांना स्थानिक मुद्द्यांना हात घालता आला नाही. नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये फक्त स्थानिक मुद्देच निर्णय ठरतात. मग ते वर्षानुवर्षे न सुटलेले नागरी प्रश्न असोत की नव्यानं निर्माण झालेल्या समस्या असोत, हेच विषय तिथल्या मतदारांच्या जिव्हाळ्याचे असतात. नेमकी ही गोष्ट हेरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्या ठिकाणच्या स्थानिक विकासाचे विषय प्रचारात आणत होते. ज्या ठिकाणी आपली सत्ता नाही तिथे बोलताना राज्य सरकारकडून निधी देण्याचं जाहीर करत होते आणि जिथे सत्ता आहे तिथल्या भाषणात आणखी नव्या योजनांची घोषणा करत होते. एकनाथ शिंदेंनी तर बांधरकवड्याच्या सभेतूनच उद्योग मंत्री उदय सामंतांना फोन लावून तिथे MIDC दिल्याचं जाहीर करून टाकलं. दुसऱ्या एका सभेतून त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना फोन लावून स्थानिक रुग्णालयाच्या दुरुस्ती करण्याचं जाहीर करून टाकलं. शिंदेंच्या या प्रकारावरून मवियाच्या नेत्यांनी ती दिली, पण या स्थानिक मुद्द्यांना प्रचारात आणून त्यांनी आणखी ताकदीनं त्याला काउंटर केलं नाही. शिंदेंची कृती कदाचित योग्य असेलही, पण त्यातून त्यांनी गाव पातळीवरच्या मतदारांवर प्रभाव निश्चितच टाकला. लोकांचे जिव्हाळ्याचे असे मुद्दे प्रचारात आणून त्यावर सत्ताधाऱ्यांना घेण्यात मवियाचे नेते कमी पडले. या आघाडीच्या यशावर त्याचाही परिणाम झाल्याचं दिसतंय. खरं तर महायुतीतले पक्ष आणि विशेषतः भाजप सगळ्याच निवडणुका युद्धासारख्या लढवत असेल तर विरोधकांनी हे युद्ध समजूनच मैदानात उतरायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकमेकांची युती करण्यात अडकले. शरद पवार या दोघांना
आपल्यासोबत आणण्यात आज गुंतले आणि काँग्रेसचे नेते दोघेही ठाकरे नको आमचा आम्ही लढू असा भन्त उसना अवसान आणण्यातच दंग झाले. एकूण याच्या स्थितीमुळे मवियावर ही वेळ आली असावी असं दिसतंय. एकीकडे विधानसभेतील विरोधाची स्पेस ग्रसली असताना आता नगरपरिषद नगरपंचायतांमध्येही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय या निवडणुकीनं महाविकास आघाडीचा प्रभाव जवळपास संभवल्यानं भविष्यातल्या तिच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत भवियाला कशामुळे फटका बसला असावा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी ठामूक घेण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.